नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे 2019मध्ये जे कंबाईन एक्झामला इतिहासावर आलेले प्रश्न आहेत त्यांचा एक सविस्तर थोडक्यात विश्लेषणात्मक आढावा त्याला मी म्हणतो आहे. ओके, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 26 ते 40 हा जो सेट आहे याच्यामधील हे प्रश्न आलेले आहेत, म्हणजे 14 प्रश्न. मित्रांनो, याच्यावर सखोल असं संशोधन ज्याला आपण म्हणतो, ज्याला तुम्ही रिसर्च म्हणतात, ते मी केलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आणि प्रत्येक म्हणजे या ठिकाणी प्रश्नाचा कल नेमका कसा आहे, पुढच्या आगामी या परीक्षेमध्ये या पूर्वमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात याचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी आहे. तर शेवटपर्यंत बघा. अत्यंत कमी वेळेमध्ये सुस्पष्टपणे या ठिकाणी सगळे मुद्दे त्याच्याशी निगडीत महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी मी कव्हर करणार आहे. चला, मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपले स्वागत करतो आणि सुरुवात करतो. पहिलाच प्रश्न, छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? मित्रांनो, पहिला मुद्दा सांगतोय, म्हणजे निरीक्षणं सांगतोय, ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्यावर 2 प्रश्न आलेले आहेत इतिहासाचे 14 पैकी. या आधी लक्षात घ्या. पुढे मग महाराष्ट्राच्या इतिहासावर किती प्रश्न येतात, भारताच्या इतिहासावर किती प्रश्न येतात, हे तुम्हाला या विश्लेषणाअंती आपोआप समजून येईल. आता छत्रपती शाहू महाराज वृत्तपत्रांना केलेली आर्थिक मदत, थोडक्यात त्यांचं सामाजिक आणि आर्थिक कार्य यावर प्रश्न आहे. या ठिकाणी उत्तर जर बघितलं तर सगळेच विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी, तेज यावर प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला नेमकं करायचं काय आहे? तुम्हाला समाजसुधारक, बघा, इतिहासाशी निगडीत समाजसुधारक व्यवस्थित करायचे आहेत. त्याच्यामध्येही काही स्पेसिफिक समाजसुधारक आहेत, ज्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, त्याच्यानंतर मगो रानडे आहे, पंडित रमाबाई रानडे, असे काही यादी आहे. त्याच्यामधले एक 7-8 समाजसुधारक ते व्यवस्थित करायचे आहेत. चला, शाहू महाराजांबद्दल आणखी थोडंसं माहीत असण्याची तुम्हाला गरज आहे. म्हणजे तुम्ही आता मागील वर्षी प्रश्न आला, मग त्याच्यावर आधारित थोडंसं इतर काय माहीत असावं आम्हाला. तर शाहू भोसले, त्यांना वेगवेगळे नावं या ठिकाणी आहे. चौथे शाहू सुद्धा आपण त्यांना म्हणतो, कोल्हापूर राज्याचे. त्या ठिकाणी त्यांना छत्रपती समाजसुधारक म्हणून सुद्धा आपण बघत असतो. पुढे त्यांनी जे सामाजिक उन्नतीसाठी कार्य केलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामध्ये म्हणजे अस्पृश्य असेल, मागासवर्गीय असेल, यांच्यासाठीचं कार्य. आणि पुढे राजर्षी ही पदवी त्यांना कोणी दिली? कानपूरच्या या ठिकाणच्या समाजाने त्यांना ही पदवी दिली आहे. आणि महाराष्ट्राला या ठिकाणी 3 प्रमुख समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे. त्याच्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर. यात शाहू हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. पुढे जर बघितलं तुम्ही, यांचं महत्त्वाचं कार्य काय, तर बहुजन समाजामध्ये शिक्षण प्रसार. कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत यांनी केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचा यांचा त्या ठिकाणचा महत्त्वाचा ठराव आहे 1919चा. तो महत्त्वाचा त्या ठिकाणी त्यांनी वेगळ्या शाळा भरवण्याची जी पद्धत होती ती बंद केली. पुढे आंतरजाती विवाहाला मान्यता आहे. 17मध्ये पुनर्विवाह कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता. मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. हे आजही आपल्या समाजात घडत नाहीये, ही शोकांतिका आहे, आधी लक्षात घ्या. बहुजन समाज राजकीय निर्णय प्रक्रियेत आला पाहिजे, याच्यासाठी 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली. पुढे वेदोक्त प्रकरण महत्त्वाचं आहे. मंत्र म्हणण्याचा अधिकार, याच्यावर वेदोक्त प्रकरण, त्याच्यातून शाहू महाराजांना बरंचसं शिकायला भेटलं. ते पुढे त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेझर यांच्या हाताखाली झाले होते, हे माहीत असू द्या. पुढे राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये, धारवाड येथे त्यांचं शिक्षण झालं. विविध व्यवहार ज्ञान आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. थोडक्यात शाहू महाराजांबद्दलच्या या अतिरिक्त गोष्टी. आता शाहू महाराजांबद्दल आणखी काय, तर छत्रपती शाहू स्पिनिंग अँड विविंग मिल असेल, शाहूपुरी बाजारपेठ असेल, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, या सगळ्या संस्था ज्या आहेत, किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट, याच्यामध्ये त्यांचा वाटा होता मोठा. राधानगरी धरण आपण बघतोय, शेतकऱ्यांना कर्ज बघतोय, या सगळ्या बाबी. पुढे त्यांचं या ठिकाणी हे जे आपण बघितलं आत्ता की वृत्तपत्रांना सहकार्य, आपण ते बघणार आहोत कोणाचे वृत्तपत्र होते तेही, पण इथे मूकनायक या वृत्तपत्राला सुद्धा सहकार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांचं सहकार्य आहे. कलावंतांना आश्रय आहे, त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नाव लक्षात घ्यावं लागेल. आबालाल रहिमान यांच्यासारखा कलाकार. राजर्षी उपाधी कानपूरचा कुर्मी क्षत्रिय समाज देतो आहे, माहीत असलं पाहिजे. त्यांनी कोणती मूल्य रुजवली? समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, हे मूल्य देशभरामध्ये महाराजांचे महाराज असा त्यांचा गौरव केला जातो, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. अस्पृश्यता नष्ट करण्याचं आपण हे बघतोय. व्यावसायिक शिक्षण, पाटील शाळा, या बाबतीत आम्हाला माहिती असलं पाहिजे. राखीव जागांची तरतूद आहे, त्याच्यासाठी 1902मध्ये 6 जुलैला कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50% जागा राखीव राहतील, हा निर्णय त्यांचा महत्त्वाचा आहे. पुढे सार्वजनिक इमारती, पानवटे असतील, विहिरी असेल, या सगळ्यांना खुल्या करणं. अस्पृश्य जे होते त्यांना समानतेने वागविणे, हे आदेश त्यांनी काढले. पुनर्विवाहाचं आपण बघितलं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी कोणकोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली, ते वृत्तपत्र कुणाचे होते, हे महत्त्वाचं. हे तुम्हाला कुठे सापडत नाही.
बघा जागरूक वालचंद कोठारी यांची वृत्तपत्र आहे, हे तुम्ही नोटिंग करून घेऊ शकतात. ओके, किंवा याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. कैवारी दिनकरराव जवळकर यांना मदत आहे. मुकनायक बाबासाहेब आंबेडकर, हंटर खंडेराव बागल, म्हणजे याच्या आधी तुम्हाला जे विचारले 4 त्याचे व्यतिरिक्तही तुम्हाला आता लक्षात ठेवायचे आहे, किमान डोळ्याखालून गेले असले पाहिजे. शामराव देसाई यांचं राष्ट्रवीर, तेज दिनकरराव जवळकर, प्रबोधन केशवराव ठाकरे, ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे, डेक्कन रयत वालचंद कोठारी, जागृती भगवंत पाळेकर आणि विजय मराठा श्रीपतराव शिंदे. मित्रांनो, हा प्रश्न आणखी इतरही ठिकाणी विचारला गेला आहे. विजय मराठा कुणाचा आहे? श्रीपतराव शिंदे. तर हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला कुठे भेटणार नाही. हे या ठिकाणी तुम्हाला नोटिंग करून घ्यावं लागेल. आगामी परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. पुढे, सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कन यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा कोणी दिला? बघा, सती निर्मूलन, सती प्रथा बंद करायची आहे. जॉन माल्कन आहे, त्यांना पाठिंबा देत आहेत नाना शंकर शेठ. मग नाना शंकर शेठ यांच्याबद्दल आम्हाला काय माहीत आहे? कारण की नाना शंकर शेठवर प्रश्न आला आहे, म्हणजे त्यांचं आम्हाला थोडंसं त्या ठिकाणी रिव्हिजन करावं लागेल. मुंबईचे शिल्पकार ते आहेत. मुरबाड येथे जन्म आहे. 1803चा 1865चा मृत्यू आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, एल्फिन्स्टन कॉलेज. आचार्य यात्रे त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणतायत. 1853ला सुरू झालेली रेल्वेची पहिला प्रवासी, तसेच स्थापनेमध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, म्हणून त्यांना भारतीय रेल्वेचे जनक असेही म्हणतात. महत्त्वाचं आहे, नवीन आहे, माहीत असलं पाहिजे. पुढे, बॉम्बे असोसिएशन नावाची पश्चिम भारतातील पहिली राजकीय संस्था 1852ची, यांचीच अध्यक्ष होते जगन्नाथ शंकर शेठ. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही संस्था त्यांची आहे. नाना आणि एल्फिन्स्टन यांनी 1822मध्ये मुंबई हैन शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीची स्थापना केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे जो विचारला गेला आहे, तो म्हणजे सतीबंदीसाठी पार्लमेंटकडे अर्ज करण्यात आला होता. त्याच्यावर राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर शेठ या दोघांच्या त्या अर्जावर सह्या होत्या. हा प्रश्नही विचारलेला आहे, हे माहीत असलं पाहिजे. याच्यानंतर आलं तर ही रिव्हिजन, तुम्ही जे आता ही व्हिडिओज बघतायत, तुम्हाला माहीत आहे मी राज्यसेवेवर सुद्धा हे बनवतो आहे, पूर्वपरीक्षेभिमुख आणि कंबाईनवर सुद्धा. दोघांचंही तुम्हाला पूर्वपरीक्षेला जे 2019मध्ये 18मध्ये 17मध्ये प्रश्न आले, ही पूर्ण सिरीज असणार आहे. आणि तुम्ही कंबाईनची जर खरोखर प्रामाणिकपणे तयारी करत असाल आणि तुम्हाला 1-2 मार्क्सने जर रिझल्ट जाऊ द्यायचा नसेल, तर आपली जी PSI STI SOची टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये 8 टेस्ट आहेत, 7 सब्जेक्ट वाईज आणि 1 पूर्ण. ती तुम्ही जॉईन करा. तुम्हाला ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्यावर मेसेज करा. त्या ठिकाणी खूप काही खर्च नाही आहे. तुम्ही म्हणाल की तुमचं तुम्ही जाहिरात करताय, तसं नाही मित्रांनो. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यांना एका मार्क्सचं पडलेलं आहे ना, त्यांना सांगतो रिव्हिजनचा, त्या प्रॅक्टिसचा इतका मोठा फायदा होतो. फक्त वाचन ते महत्त्वाचंच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त टेस्ट सोडविणे, शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन करणे, याला फार महत्त्व आहे. मुद्दाम सांगितलं, तुम्ही म्हणाल सांगितलं नाही, सांगायला पाहिजे होतं आम्हाला आधी. ओके, पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न. हा प्रश्न महत्त्वाचा होता, खरं म्हणजे रद्द झालेला आहे, की कोणत्या व्यक्तीने शालोपयोगी पुस्तके लिहिले. आता याच्याबाबत बऱ्याच बाबी होत्या, विद्यार्थ्यांचे आक्षेप होते, रद्द केलेला आहे. पुढे जातोय आपण. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी, शाहू महाराजांवर 2 प्रश्न आलेले आहेत. नाना शंकर शेठ यांच्यावर प्रश्न आपण बघितला. म्हणजे इतिहासामध्ये समाजसुधारकांना किती भर दिला जातोय हे आधी लक्षात घ्या. तुम्ही जर जुनी MPSC बघितली, जेव्हा आम्ही MPSC करायला सुरुवात केली होती 2011-12च्या दरम्यान, तेव्हा समाजसुधारक नावाचा एक स्वतंत्र असा विषय होता, सिलेबसमध्ये स्वतंत्र भाग होता. आता तो काढून टाकलाय. मात्र इतिहासाअंतर्गत समाजसुधारक फार मोठ्या प्रमाणात विचारले जात आहेत, हे विसरू नका. हे ज्यांना कळालं त्यांना तो आयोगाचा कल कळतोय असं मी म्हणेल. ओके, हा कल आपोआप कळत जातो, याला तल्लखपणे कळवून घेणं असं मी म्हणतो. ओके, बघा, सदाशिवराव बेनाडीकर, अनेक ठिकाणी सगळ्याच पुस्तकांमध्ये हा उल्लेख आहे, माहीत असलं पाहिजे. आता मी डबल शाहू महाराजांवर जात नाही. पुढे, प्रतियोगिता सहकार पक्ष कोणी स्थापन केला, कोणाचा सहभाग होता? मित्रांनो, न चिखलकर, टिळकर, मदन मोहन मालवीय, डॉक्टर बासी मुंजे, लोकनायक माधव श्रीहरी आणे, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 4ही जण, 4घांचाही या ठिकाणी सहभाग आहे प्रतियोगिता सहकार पक्षामध्ये. आता हे थोडंसं नवीन आहे, मात्र वाचन असलं पाहिजे. अशा पद्धतीच्या पक्षांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. पुढे, उलगुलन नावाचा जो आदिवासी विद्रोह आहे तो कोणी घडवून आणला? महत्त्वाचं आहे, बिरसा मुंडा, अत्यंत महत्त्वाचं नाव. तुम्हाला बिरसा मुंडा यांच्यावर थोडीशी अतिरिक्त माहिती लक्षात असली पाहिजे. त्यामध्ये ते झारखंडचे होते, ओलिहातू या गावचे होते, त्यांचं शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झालं होतं, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बिरसा मुंडा, वडील जे आहे सुगन मुंडा, त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर झालेलं होतं, त्यांचा राग त्यांच्या मनात होता. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संदर्भात इंग्रजांचा अन्याय, अत्याचार, ते विरोधात सुद्धा त्यांनी कुठेतरी एक वेगळा पण केला होता की यांना धडा शिकवला पाहिजे. पुढे बिरसा मुंडांनी स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मांडले. आणि इथे हा एक मुद्दा आहे, भविष्यात याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो. यांनी मुख्यतः ते लढे जे उभारले किंवा संघर्ष केला तो कोठे केला? छोटा नागपूर नावाचं जे क्षेत्र आहे किंवा छोटा नागपूर पठार जो आहे त्या भागामध्ये.
पुढे त्यांना अटक झाली, तुरुंगात अतोनात छळ झाला, रांची कारागृहात त्यांचा मृत्यू आहे. त्यांना जननायक असं आपण संबोधतो. मग जननायक आणखी कोण आहेत? तंट्याबिल यांनाही आपण जननायक म्हणतो, जयप्रकाश नारायण यांनाही आपण जननायक म्हणतो, या उपाध्या देतो. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे, ही किताब आम्हाला माहीत असली पाहिजे. बिरसा मुंडे यांच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर धर्मविरोधी, सरकारविरोधी असे शिक्के लागले, मात्र नंतर ते अजरामर झाले आहेत. त्यांच्याबद्दल अत्यंत आदर त्या ठिकाणी आहे. त्यांचं नाव त्या ठिकाणी रांची विमानतळाला दिलं आहे. बिहार रेजिमेंटचे जे युद्ध वाक्य असते, घोषवाक्य, बिरसा मुंडा की जय, अशा पद्धतीचं वाक्य असते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यांच्यावर चित्रपटही निघालेला आहे. ते उल्लूलन नावाचं एक क्रांती म्हणून हा चित्रपट आहे. आपल्याला जो प्रश्न विचारला आहे त्याच्या संदर्भातच हा चित्रपट आहे, तो माहीत असला पाहिजे. पुढे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते जे लेखक आहेत, लेखिका महाशिविता देवी, त्यांना बंगाली साहित्यासाठी या ठिकाणी पुरस्कार भेटलेला आहे. आणि तो बिरसा मुंडा यांचा जो विद्रोह आहे याच्यावर आधारित आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसवर हा प्रश्न आहे. 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन. याला कोणती इंग्रज अधिकारी हजर होते? थोडंसं बघा, आयोगाचा कल कसा बदलतोय, आयोगाचा पॅटर्न नेमका कसा बदलत चाललेला आहे ते लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पहिले अध्यक्ष हे ते विचारलेले होते, आता तुम्हाला थोडंसं मध्ये गेले ते इंग्रज अधिकारी कोणते आहेत. आता इथे तुम्हाला थोडंसं लॉजिकल जायचं ठरलं तर त्या ठिकाणी सुद्धा विशेष असं वेगळा ऑप्शन्स नव्हते. व्यवस्थित वाचन करणंच महत्त्वाचं होतं, कारण की तुम्हाला माहितीचं नाव जे असतं ॲलन ह्यूम ते नाव जवळपास सगळ्या ठिकाणी होतं. इथे फक्त हा ऑप्शन 1 नंबर तुम्ही कट करू शकत होता. ओके, आता या ठिकाणी इतर बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इथे कर्झनवाला हा ऑप्शनही कट करू शकत होते, कारण की इथे कर्झन उपस्थित राहण्याचा विषय नाही आहे. एक मुद्दा होता की ॲलन ह्यूम उपस्थित राहणार, त्याच्यामुळे ॲलन ह्यूम आहे ते तुमचं त्या ठिकाणी फिक्स होणार. आता याच्यात ॲलन ह्यूम नाही आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये, चौथ्यामध्ये कर्जनी म्हणून ते तुम्ही कट करू शकत होता. आता राहिले होते 2च, हेनरी कॉटन, विल्यम वेडरमर्न, इकडे डफरीन, जॉर्ज ह्यूल. आता जॉर्ज ह्यूल नंतरचे अध्यक्ष आहेत. तुम्हाला या ठिकाणी थोडंसं वेडरमर्न, हेनरी कॉटन यांचंही काम महत्त्वाचं आहे. या ठिकाणी थोडंसं लॉजिकली या प्रश्नाचं उत्तर देता येणं शक्य होतं. आता ते किती वाचन आहे यावर ते अवलंबून आहे, हे आधी लक्षात घ्या. थोडंसं आपण राष्ट्रीय काँग्रेसबद्दल तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे आणि किती बघूया. बघा, 28 डिसेंबरची स्थापना आहे. येओ ह्यूम असेल, दादाभाई नौरोजी असेल, दीनच्या वाच्य असेल, यांचं महत्त्वाचं काम आहे. पहिलं अधिवेशन मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये 72 प्रतिनिधी एकत्र आले आणि या ठिकाणी हे पहिलं अधिवेशन झालेलं आहे. पूर्वनियोजित अधिवेशन खरं म्हणजे या ठिकाणी पुण्याला होतं, मात्र ते प्लेगची साथ आली आणि त्याच्यातून हे अधिवेशन इकडे झालेलं आहे. याचे अध्यक्ष जर बघितले पहिले तर ख्यातनाम वकील जे आहे कलकत्त्याचे उमेशचंद्र बॅनर्जी, ज्यांना व्योमेशचंद्र बॅनर्जी असंही म्हणतो आपण, ते या ठिकाणी होते. आणि सुरुवातीचं नेतृत्व हे एक मवाळ गटाकडे होतं. 1906 ते 19 पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व मग जहाल गटाकडे गेलं. त्यानंतर 20 ते 47 मध्ये हे नेतृत्व महात्मा गांधींनी केलं आणि गांधीजींना महात्मा गांधी म्हणजे एका माणसाची सैन्य असं माउंटबॅटन यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे हे मुद्दे आपल्याला माहीत असले पाहिजे. भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं वाचनाचा स्पीड असला पाहिजे. आता मी जे या ठिकाणी बोलतो, ज्या स्पीडने बोलतो आहे, ज्या स्पीडने वाचन करतो आहे, असा स्पीड तुमचा असला पाहिजे. हा खरं म्हणजे प्रकट वाचनाचा आहे. तुम्ही जेव्हा मनातल्या मनामध्ये वाचणार आहात तेव्हा याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला हे वाचायचं आहे. आणि इथे महत्त्वाचं सुरुवात सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी या ठिकाणी अखिल भारतीय पातळीवर संघटना असावी त्यासाठी तयारी केली. त्यांनी 1883च्या डिसेंबरमध्ये इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे पहिले अधिवेशन बोलवले. सरकारच्या धोरणावर टीका केली. सरकार त्या ठिकाणी हादरलेलं आहे आणि या ठिकाणी येओ ह्यूम असेल, लॉर्ड डफरीन असेल, यांनी बॅनर्जींची चळवळ ही योजनाबद्ध हाणून पाडण्यासाठी एक राष्ट्रीय पातळीवर ब्रिटिशांना अनुकूल अशी संघटना असावी म्हणून या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं वळण देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून 1884ची इंडियन नॅशनल युनियन असेल, पुढे हे याचं संमेलन 1885ला घेण्याचं ठरलं, मात्र पुण्याला आपण बघतोय प्लेगची साथ आहे. त्याच्यातून मग ही मुंबईला घेण्यात आलं. 72 प्रतिनिधी आहेत हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. अध्यक्ष या ठिकाणी माहीत असले पाहिजे. असं हे थोडक्यात एक सुरुवातीचं विश्लेषण. तुम्हाला मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं अशाच पद्धतीने विश्लेषण करायचं आहे. तुम्ही म्हटलं एखादं मार्केटमधलं पुस्तक आणलंय आणि मग त्याच्यामध्ये सगळं आम्हाला लिहून दिलं आहे ते आम्ही वाचतोय, घोकंपट्टी करतोय, तसं चालणार नाही. तुम्ही स्वतःचं डोकं सुपीक करा मित्रांनो. स्वतः सुपीक बना, स्वतः पॉवरफुल बना, तुम्ही स्वतः लायक बना. लायकी तयार केली की आपोआप तुम्हाला आयोग लायक करणार आहे, हे आधी लक्षात घ्या. काही वाक्य मनामध्ये कोरून ठेवा. तुम्ही 100% पूर्वपरीक्षा पास होऊ शकतात, मात्र प्रामाणिक प्रयत्नच करावे लागेल. तुम्ही म्हटले चला मला उठायचं होतं 6 वाजता आणि जाग येते 8 वाजता, हे एकदा झालं, दोनदा झालं, दररोज तेच होतंय, मग संपलं, मग तुमचा विषय संपलेला आहे, हे लक्षात घ्या. पुढे जातोय मी. स्त्री शिक्षणाची दिशा, स्त्री शिक्षणावरील केसरी. मग केसरीबद्दल थोडंसं. केसरी पुण्यातून प्रकाशित व्हायचं दैनिक होतं. 1981ला बाळगंगाधर टिळक यांनी 4 जानेवारीला सुरू केलं, माहीत असलं पाहिजे.
टिळकांवर बऱ्याच बाबी आहेत, माहीत असल्या पाहिजे. टिळक गांधी यांच्या संदर्भातले काही बाबी आहेत या ठिकाणी. केसरी वृत्तपत्राचं कार्य या ठिकाणी आहे, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. त्या काळातले केसरी असेल, ज्ञानप्रकाश असेल, नवाकाळ यांच्याबद्दलही आम्हाला वाचून घेतलं पाहिजे आम्ही. आणि त्या काळात ते तालुका लेवलवर वृत्तपत्र यायचे, तरीसुद्धा त्यांचं फार मोठं कार्य होतं. या केसरीचं पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं कार्य आहे. त्याच्यामध्ये न.चि. केळकरांचं योगदान आहे केसरीबद्दल. केसरीमध्ये आचार्य जावडेकर यांनी गांधी आणि टिळक यांच्या दोघांच्या विचारांचा योग्य समन्वय साधला, समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला, आम्हाला माहीत असलं पाहिजे. थोडंसं अतिरिक्त वाचायला शिकवावं लागेल. तुम्ही म्हटले की चला ते झापड लावून याच्या आधी आलंय तेवढंच मी वाचतो, नवीन मला काही वाचायचं नाही आहे, नवीन काहीच माहिती करून घ्यायचं नाही आहे, मग नाही चालणार नाही. तुमच्यामध्ये असं नवीन नवीन शिकण्याची, नवीन नवीन माहिती करून घेण्याची प्रवृत्ती तुम्ही जोपासली पाहिजे. मित्रांनो, हा अभ्यास फक्त तुम्ही असं परीक्षेसाठी म्हणून करू नका. एक जीवनामध्ये नवीन शिकण्याची वृत्ती माझ्यामध्ये कशी त्या ठिकाणी रुजवता येईल याचं नेहमी भान राहू द्या. लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक यांचंही या ठिकाणी काम आहे. 1960चं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आताही या चळवळीमध्ये महत्त्वाचं योगदान केसरीचं आहे, ते लक्षात घ्या. पुढे 1 मे 1946चं बेळगावचं साहित्य संमेलन, त्याच्यामध्ये गणत्रेय माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाला जो संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव आहे, तोही या वृत्तपत्राने प्रकाशित केला. 1 नोव्हेंबर 56ला आपण बघतो द्विभाषिक संयुक्त महाराष्ट्र या ठिकाणी स्थापन झाला. त्यामध्ये 105 हुतात्म्यांचं योगदान आहे. 1 मे 60ला स्वतंत्र असा मराठी भाषिकांचा एक महाराष्ट्र स्थापन होतो, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर प्रश्नामध्ये काय होतं, तुम्ही या ठिकाणी हे कशाला सांगतायत? आता हे काय काही उर्दूमधलं आहे की काही ते चायनीज पेपर घेणार आहेत? तसं नाही ना, आपला MPSCच पेपर घेणार आहे, मग हेही येऊ शकतं ना. काही जणांचं कसं आहे, अजिबातच बाहेर म्हणजे काय गप्पा मारतोय मी, अजिबात नाही आहे. जे कामाचं हे सुद्धा सिलेबसचाच भाग आहे, हे आधी लक्षात घ्या. काही जणांचं कसं असतं, ते झापड लावून चालणं ज्याला म्हणतो, तसं चालणार नाही आहे. तुम्हाला थोडंसं पुढे जावं लागेल, अतिरिक्त गोष्टी कराव्या लागतील. आता या ठिकाणी बघा, वीरा शिंदे आपलं हे जे आहे शाहू महाराजांबद्दलचा एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे सर्वांगीण राष्ट्रपुरुष असा त्यांचा गौरव कोणी केला? वीरा शिंदे यांनी. हे लहान लहान मुद्दे येतील भविष्यातल्या परीक्षांना, ते सांगतोय मी. हे तुम्हाला रेग्युलर पुस्तकांमध्ये बऱ्याच वेळेस भेटत नाही. महाराजांचा जन्म जो आहे तो 1874चा, कागलचा, जिल्हा कोल्हापूर. त्यांचं मूळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे. 91ला श्रीमंत लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी विवाह आहे. 1898ला पर्यंत त्यांनी मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली राजकोट येथे शिक्षण त्यांचं झालं. राज्याभिषेक कधीचा, हे प्रश्न जुन्या काळात विचारले गेले. 1894चा राज्याभिषेक. पुढे तलाठीच्या नेमणुका, वेठबिगारी पद्धती बंद करणे, मोतीबाग तालिमीची सुरुवात 1895ची. बाजारपेठ आपण वरती बघितली, हे माहीत असलं पाहिजे. कशा संदर्भात आहे या ठिकाणी? म्हणजे मी तर म्हणतो या ठिकाणी तिसरा प्रश्न तुम्ही बघतायत राजर्षी शाहू महाराज यांच्यावर. कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा त्यांनी स्थापन केली. छत्रपती शाहू महाराज यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष कोणाला नेमलं? भास्करराव जाधव यांना. मित्रांनो, तिसरा प्रश्न या ठिकाणी, म्हणजे 2 प्रत्यक्ष डायरेक्टली आणि तिसरा अप्रत्यक्ष, 3 प्रश्न राजर्षी शाहू महाराज यांच्यावर. म्हणजे तुम्हाला राजर्षी शाहू महाराज यांना त्या ठिकाणी किती डीपमध्ये अभ्यासावं लागेल हे लक्षात घ्या. पुढे 1899चं ते वेदोक्त प्रकरण माहीत असलं पाहिजे. ब्राह्मण जातीतील पुरोहित राजांसोबत असा व्यवहार करत असेल तर सामान्य प्रजेचं काय, हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्याच्यातूनच त्यांनी अस्पृश्य बहुजनांचा उद्धार हाती घेतला. मग ते 50% आरक्षण 1902चं असेल, 1918चं कुलकर्णी महार वतनी बंद करणं असेल. आणि यावर प्रश्न आला, गंगाधर कांबळे यांना चहाचं दुकान टाकून दिलं. माणगाव परिषदेचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, नाव माहीत असले पाहिजे. कोल्हापूरला वसतिगृहांची स्थापना आहे, म्हणून या ठिकाणी कोल्हापूर वसतिगृहांची जननी म्हटलं जातं. मग त्यामध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग असेल 1901चं, नाशिकचं उदूजी वसतिगृह आहे, अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीचं मिस क्लार्क बोर्डिंग आहे, 1916चं निपाणी येथील डेक्कन रयत शिक्षण संस्था आहे. मित्रांनो, शाहू महाराज तुम्हाला इतका डीपमध्ये करावीच लागणार आहेत. आणि हे ज्यांना कळत नाही ना, त्यांना वेगळं काही सांगू शकत नाही. मग माझ्याकडे शब्द फार वाईट असतात. तुम्ही म्हणाल सर इतकं कडक कठोर तुम्ही कसं बोलतात, मात्र तुम्हाला हे करावं लागेल. तुम्हाला जर एखादा समाजसुधारक 3 प्रश्नांना विचारला जातोय तर मग इतकं डीप तुम्हाला करावंच लागेल त्या ठिकाणी हा अभ्यास. प्राथमिक शिक्षण म्हणजे या ठिकाणी हे सणावळ्या या पाठ असल्या पाहिजे आता तुमच्या, कारण ते विचारू शकतात. बघा 1911 हा प्रश्न आला आहे तुम्हाला इतिवरती. 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर. आणि हा जो संदर्भ आहे मित्रांनो, विकिपीडियावरून घेतलंय मी. संदर्भ दर्जेदार वापरण्याचे म्हणतात ना, ते याला म्हणतात. मी पूर्णतः नेट असेल, त्या डिपार्टमेंटच्या वेबसाईट्स असतील, यावरून या ठिकाणी हे सगळे मुद्दे तुम्हाला देतो आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला असं पुस्तकांमध्ये अशा पद्धतीची रचना भेटणार नाही आहे, इतकं डीपमध्ये भेटणार नाही आहे, हे आधी लक्षात घ्या. 1911चा सत्यशोधक समाज. आणि इथे तुम्हाला मग थोडंसं बघा, प्रमुख भास्करराव जाधव आहेत, मात्र अध्यक्ष परशुराम घोसटवाटकर इनामदार आहेत. आता हा उद्या जर तुम्हाला हा प्रश्न आला अध्यक्षांचा तर माहीत असला पाहिजे ना. थोडंसं इतरांपेक्षा जास्त वाचलेलं असेल तरी येईल. भोगावती नदीवरचं राधानगरी धरण
1912मध्ये कासबाग कुस्ती आराखडा, हे सगळं आम्हाला माहीत असलं पाहिजे. वसतिगृहांचे जनक, शेतकऱ्यांचा खराखुरा राजा, लोककल्याणकारी राजा, या पदव्या, हा गौरव त्यांचा आहे. 1922चा मृत्यू आहे. पुढे मी जातोय. राष्ट्रीय काँग्रेस बघा, या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसवर दुसरा प्रश्न हा चालू आहे. कोणत्या अधिवेशनी मुंबई येथे झाली? बघा, प्रश्न विचारण्याचं नेमकं पद्धती काय आहे, तुम्हाला किती चांगलं हे सगळं समजून घ्यावं लागेल. उद्या तुम्हाला असं विचारतील कोलकाता या ठिकाणी कोणकोणती अधिवेशनं झाली, सहज तुमच्याकडे तयार असली पाहिजे उत्तरं. आणि या ठिकाणी ABCD, पहिले 1885चं मुंबईलाच झालेलं आहे, दुसरं 5वं 1889चं मुंबईला आहे, 20वं 1904चं मुंबईला आहे, 21वं 1915चं मुंबईला आहे. आता मग तुमचं काम काय आहे मित्रांनो? 85चं पहिलं मुंबईला झालं, अध्यक्ष कोण होते? 5वं 89चं मुंबईला झालं, अध्यक्ष कोण होते? सांगा, उत्तर द्या, पटपट द्या उत्तर. 1904च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 15च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? आणि माझा एक लहानसा प्रश्न तुम्हाला आहे, आता खाली त्याचे उत्तर मी देतोच आहे तुम्हाला. बघा, पहिले अध्यक्ष या ठिकाणी जर बघितले 1885 मुंबईला अधिवेशन झालं, उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन जर बघितलं तुम्ही, कलकत्त्याला झालं, 1885ला, 1885 आहे. दुसरं अधिवेशन 1880, बदरुद्दीन तय्यबजी 1887, मद्रास या ठिकाणी तिसरं अधिवेशन. पहिले 5 अधिवेशनं तोंडपाठच असली पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर 4थं या ठिकाणी बघताय तुम्ही, इलाहाबाद या ठिकाणी झालं आहे, अध्यक्ष आहेत जॉर्ज वूल. मग पहिले ते इंग्रज, ब्रिटिश म्हणू आपण त्यांना. विल्यम एडरबर्न या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, 1889चं मुंबईचं अधिवेशन. पुढे फिरोजशाह मेहता 1890चं कलकत्ता अधिवेशन. आनंद चार्लू 1891 नागपूर अधिवेशन. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत सगळेच. ओके, आपण पुढे जातोय. पुढचा प्रश्न हा जोड्या लावा म्हणून होता. जोड्या लावा काय? तुम्हाला समाजसुधारक आणि त्यांचे हे दिलेले होते, काय, जन्मस्थळं विचारलेली होती, हे आधी लक्षात घ्या. मग महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, वीरा शिंदे, गोपाळ हरी देशमुख, हे सगळे तुम्हाला माहीत असले पाहिजे. यांचे लॉंग फॉर्म: महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठलरामजी शिंदे, गोपाळ हरी देशमुख. यांना आपण लोकहितवादी म्हणतो, यांना महर्षी म्हणतो. आगरकरांना आपण सुधारक म्हणतो. मगू रानडे यांचं सुद्धा कार्य महत्त्वाचं आहे. या चौघांची जन्मस्थळं आणि ते उत्तर दिलं होतं 1-4. महादेव गोविंद रानडे निपाडला जन्म आहे. पुढे जर बघितलं तुम्ही, आगरकर यांचा जन्म टेंभूला आहे. वीरा शिंदे यांचा जन्म जमखिंडीला आहे. आणि गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुण्याला आहे. जमखंडी नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो, ते सांगा मला. टेंभू हे कोणत्या जिल्ह्यात आहे आणि निफाड कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. थोडे प्रश्न तुम्हाला विचारावे लागतील. आता मी या ठिकाणी थोडंसं महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल बोलतो आहे. महत्त्वाचं, यांच्यावर प्रश्न रिपीट झाले आहेत बऱ्याच वेळा. हे समाजसुधारक आहे. यांचं महत्त्वाचं, 1862ला त्यांच्या तत्वावर आधारित इंदू प्रकाश वर्तमानपत्रामध्ये यांनी लेखन केलेलं आहे. ओके. आणि या ठिकाणी फादर ऑफ जस्टिस ही बिरुदावली यांना बहाल करण्यात आली होती. पदवीधरांचे मुकुटमणी असं यांना म्हटलं जायचं. आणि गणेश वासुदेव जोशींचं जे सामाजिक अर्थविषयक कार्य आहे, त्याचा रानडेंच्या कार्यावर प्रभाव होता किंवा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. त्यांचे वडील जे आहे कंपनी सरकारच्या पदरी कारकून होते. प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात आहे. पुढे बऱ्याच बाबी त्या ठिकाणी आपण बघतोय. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये सुद्धा पुढे त्यांचं शिक्षण आपण बघतोय. मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये त्यांनी एक महत्त्वाचा निबंध लिहिला होता, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. मराठीशाहीचा उदय आणि उत्कर्ष हा महत्त्वाचा निबंध त्यांचा आहे. पुढे त्यांनी त्याच नावाने पुस्तक लिहिलं आहे. मगू रानडे यांचं हे पुस्तक लक्षात राहू द्या. 1857ची आपण मुंबई विद्यापीठाची स्थापना बघतो. आणि त्याच्यामध्ये जे पहिले 4 पदवीधर होते, त्याच्यापैकी त्यामधील एक महादेव गोविंद रानडे होते. इतिहास आणि अर्थशास्त्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ऑनर्स पदवी प्राप्त केली होती, हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे MA असेल, अलेक्झांडर ग्रँट यांचा सहवास त्यांना लाभलेला असेल. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून तुम्हाला रानडे माहीत असले पाहिजेत. पुढे मग महादेव गोविंद रानडे यांनी कोणकोणत्या नोकऱ्या केल्या, तर या ठिकाणी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून नोकरी त्यांनी केली आहे. त्यानंतर ते अक्कलकोट संस्थानामध्ये दिवाण होते. त्यानंतर काही काळ त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये न्यायाधीश म्हणूनही काम केले. हे महत्त्वाचं आहे. 1868मध्ये ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी आणि इतिहासाचे प्राध्यापक होते. मित्रांनो, याच्या आधी प्रश्न विचारला गेला आहे, कोणते समाजसुधारक कोणता विषय शिकवायचे, हा प्रश्न आला आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले गेले आहेत, माहीत असली पाहिजे. पुढे ॲडव्होकेटची परीक्षा आहे. मुंबईमध्ये फौजदारी न्यायाधीशपदी काम त्यांचं आहे. त्याच्यानंतर पुणे न्यायपालिकेमध्ये सब ऑर्डिनेट न्यायाधीश म्हणून त्यांचं काम आहे. पुढे सदर आमीन म्हणून नाशिक या ठिकाणी त्यांची नेमणूक आहे, माहीत असलं पाहिजे. तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न भविष्यात येऊ शकतात, हे लक्षात घ्या. पुढे जातोय मी. पुढचा मुद्दा या ठिकाणी होता तो म्हणजे बरोबर वाक्य ओळखायचं होतं. आणि बरोबर वाक्य होतं, प्रिंगेलची पुणे जिल्ह्यामध्ये 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. आता मग वरचे मुद्दे चुकीचे होते. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, कायमधारा पद्धती त्या संदर्भात चुकीचं होतं. पुढे मद्रासची दिवाणी कधी मिळाली त्या संदर्भातलं चुकीचं होतं. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधाराची घोषणा कधी केली हे चुकीचं होतं. या ठिकाणी मग बरोबर उत्तर काय आहे, तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचे आहे की
कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाही असं कोण म्हटलं होतं? प्रश्न तुमच्यासाठी आहे. चला आता थोडंसं तुम्हालाही थोडीशी काही प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. मद्रासची दिवाणी कधी मिळाली? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धती मुंबई प्रांतात कधी सुरू केली? प्रश्न तुमच्यासाठी आहे. ती मुंबई प्रांतात सुरू केली का? कायमधारा पद्धती मुंबई प्रांतात होती का? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कायमधारा पद्धती कोणत्या प्रांतात होती? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. नक्कीच ज्यांचा अभ्यास आहे ते विद्यार्थी या प्रश्नांची उत्तरं देतील. इतर त्यांची उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये पाहतील. मग थोडंसं यांच्याबद्दल थोडं माहीत असलं पाहिजे. महसूल पद्धती संदर्भातलेही प्रश्न होते. मुंबई इलाक्याचा गव्हर्नर एल फिन्स्टन तुम्हाला माहीत असला पाहिजे. ओके, महत्त्वाचं आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी पुढे ते सहारा वगैरे वसूल करायचे त्याबद्दलच्या काही बाबी या ठिकाणी आहे. मुद्दा मी PDF तुमच्यासाठी या ठिकाणी घेतलेली आहे. बरेच मुद्दे याच्यामध्ये आहे ते त्याच्यात मी जास्त डीपमध्ये जात नाही. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही प्रिंगलने ठरवलेली नवीन सारा पद्धती पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये लागू करण्यात आली होती. प्रिंगलवर प्रश्न आलाय. काही जण म्हणतात की प्रश्न येतात कुठून? या ठिकाणी मी ते सापडलेलं आहे. मला तुम्ही थोडंसं नेटवर जावं लागेल. तुम्हाला विविध स्रोत धुंडावे लागतील, त्या ठिकाणी धुंडाळावे लागतील. नंतर आपोआप तुम्हाला त्याची उत्तरं भेटत जाणार आहेत. पुढे जातोय मी. शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या? उत्तर होतं आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. आता इथे बघा सरळ आहे मित्रांनो, म्हणजे हा प्रश्न जो आहे ना थोडंसं ज्यांचा अभ्यास कमी होता त्यांनाही लॉजिकने सोडवता आला असता. म्हणजे पंडित रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे या तीनही महान व्यक्ती आहेत. या विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थिनी म्हणून शारदा सदनमध्ये येऊ शकत नाही. कारण की बघा शारदा सदनच्या स्थापनेमध्ये पंडित रमाबाई, रमाबाई रानडे या तर व्यक्ती आहेत, हे तुम्हाला माहीत असतं. ताराबाई शिंदे सुद्धा या त्यांच्या समवयस्क म्हणूया आपण थोडंसं. पण आनंदीबाई कर्वे हे नाव इथे सरळ वेगळं दिसत होतं, ते लक्षात ठेवावं लागेल. आता थोडंसं जर बघितलं मी थोडंसं जे नेटवर सर्चिंग केलेलं आहे त्या ठिकाणी थोडंसं वेगळं उत्तर मला दिसतंय, पण काही हरकत नाही आहे. आयोगाने दिलेलं उत्तर तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. शारदा सदन या संस्थेची स्थापना रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर केली. बघा इथे हा मुद्दा आहे. रमाबाई यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता, हे लक्षात घ्या. मात्र ख्रिस्ती संस्थेला हिंदू देवतेचं नाव दिलं, याच्यावरून ख्रिस्ती लोक या ठिकाणी नाराज झाले. लक्षात राहू द्या. थोडंसं अतिरिक्त आहे, वाचन असलं पाहिजे. खरं तर संस्थेमध्ये जी पहिली मुलगी दाखल झाली तिचं नाव होतं शारदा गद्रे. तिचंच नाव रमाबाईंनी संस्थेला दिलं, शारदा सदन. शारदा गद्रे बाल विधवा नव्हती तर पुनर्विवाहित आईची मुलगी होती, म्हणून त्यांनी नाव दिलं आहे. थोडासा वेगळा संदर्भ आहे, लक्षात राहू दे. भविष्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला या ठिकाणी हे करता येईल. पुढे जर बघितलं रमाबाईंवर कशा पद्धतीने आरोप या ठिकाणी झाले त्या बाबीसुद्धा थोडेशा तुम्हाला माहीत असले पाहिजे. रमाबाईंचे या ठिकाणी म्हणजे आपण जे म्हणतो आहे त्या सल्लागार मंडळ जे होतं त्याच्यामध्ये कोण होते, अशा पद्धतीचं भविष्यामध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे त्यांना सहकार्य करणारे म्हणूया आपण. त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे असेल, राघू भांडारकर असतील, काशीनाथ त्र्यंबक तेलंग असतील, या मातब्बर मंडळी या ठिकाणी होत्या, हे लक्षात ठेवावं लागेल. ओके, पुढे मी पंडित रमाबाई यांची कुचंबाना या ठिकाणी त्याच्याबद्दल बरेचशा बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. पुणे मुंबईमध्ये ज्या बिनबोबाटी सभा व्हायच्या त्याचं रूपांतर पुढे आर्य महिला समाजामध्ये कसं झालं त्याबद्दलचा उल्लेखही या ठिकाणी आहे. पुढे त्यांनी विधवा गृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. रमाबाई अमेरिकेत फंड जमा करायच्या अशी बातमी ज्ञानोदयमध्येच छापून आली आणि ती वाचून पुढे त्यांच्याबद्दल काही विधानं आहेत. ओके, ते तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. शारदा सदन या संस्थेवर आपण बघतोय सातत्याने प्रश्न आलेले आहे. या संस्थेची स्थापना 11 मार्च 1889 मुंबईत विल्सन कॉलेजजवळ झाली आहे, गिरगाव चौपाटीच्या जवळ एका भाड्याच्या खोलीमध्ये. आणि यांना 10 वर्ष अमेरिकेतून रमाबाई असोसिएशनने मदत पुरवली होती, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे त्याच्यामध्ये सुरुवातीला 18 विधवा होत्या शारदा सदनामध्ये. त्याच्यानंतर ते कसं हलवण्यात आलं त्या बाबी आहेत. डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या हस्ते ते उद्घाटन आहे, त्या बाबी आम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे 1919चा प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना कोणी मदत केली? मित्रांनो प्रश्न वेगळा होता, नवीन होता. मग इतिहासाला जे बेभरोशाचा विषय आपण म्हणतो ना तो मग अशा प्रश्नांमुळे. हा प्रश्न सोपा नाही आहे, हे आधी लक्षात घ्या. हे चांगल्यांना घाम फोडणारा आहे हा. ओके, आता इथे थोडंसं तुम्हाला ते त्या जे ऑप्शनमध्ये दिलेले नेते आहेत त्यांचा कालावधी बऱ्याच बाबी आहे, थोडंसं लॉजिकल जाता येतं. मात्र तरीही हे कुठेतरी धोक्याची घंटा असतं लॉजिक लावणं अशा ठिकाणी. त्याच्यामुळे काही वेळेस जर तुम्ही वाचलेलं असेल तर ठीक आहे, मात्र वाचलेलं नसेल तर असे प्रश्न सोडून देणं मला वाटतं हितकारक असतात, हेही लक्षात घ्या. आता आपण 1919चा जो प्रशासकीय कायदा आहे त्याबद्दल थोडंसं या ठिकाणी जाणून घेणार आहोत, ज्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा म्हणतो. 1909चा मोर्ले मिंटो कायदाही आम्हाला माहीत असलं पाहिजे.
याच्यामध्ये मला एक लहानसा प्रश्न तुमच्यासाठी आहे, मॉन्टेग्यू कोण होते आणि चेम्सफोर्ड कोण होते, म्हणजे भारतमंत्री कोण होते आणि व्हाईसरॉय कोण होते, जरा कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. 1909च्या कायद्यातही भारतमंत्री कोण होते आणि व्हाईसरॉय कोण होते मोर्लेमेंटो कायद्यामध्ये, ते तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न मी या ठिकाणी ठेवतो आहे. बघा, या कायद्याने काय केलं नेमकं, 19चा कायदा जो आहे, भारतमंत्र्याचा पगार ब्रिटनच्या तिजोरीतून द्यावा हे ठरलं. 2 उपमंत्री नेमले गेले, आयात मालावर संरक्षण जकात बसवण्यात आली, केंद्रातील विधिमंडळ द्विगृही बनले. बघा, हे फार महत्त्वाचं आहे. केंद्रातील विधिमंडळ द्विगृही, प्रांतामधील द्विदल राज्यपद्धती अस्तित्वात आहे, लोकसेवा आयोगाच्या स्थापनेसंदर्भातला निर्णय आहे, स्वतंत्र ऑडिटर जनरल आहे. हे मुद्दे सगळे नोटिंग करून घेऊ शकता तुम्ही, ज्यांना थोडंसं वाटतं की बाबा आम्हाला या बाबी गरजेच्या आहेत. आणि हे सगळं गरजेचं जे तुम्हाला अशा पद्धतीचं विश्लेषण जो विद्यार्थी करायला शिकेल ना, मग तो सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला हे करावंच लागेल. मी STI झालो, रिअल सांगतो तुम्हाला, मी प्रश्नांचा चुरा केला होता. आमच्याकडे काय शब्द त्याला, ती फाडू स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगितली आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर. फाडू म्हणजे काय, ते आम्ही म्हणायचं पुस्तक खाऊन टाकलं यार, काय पुस्तक फाटलंच पाहिजे. ते फाटलं म्हणजे कसं, त्याला असं वाचायचं, अशा पद्धतीने अभ्यास करायचा की ते त्याच्यातलं आता काही राहिलं आहे असं वाटायला नको. तो अभ्यास करायला शिका मित्रांनो, मग बघा कसा रिझल्ट येतो. ओके, या ठिकाणी पुढे जाऊया आपण. बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर टिंबटिंब यांनी लेखलेले, महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे, बेहरामजी मलबारी. मग बेहरामजी मलबारी यांच्याबद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे. पूर्ण नाव बेहरामजी मेहरवादजी मलबारी. यांचा जन्म गुजरातच्या बडोदा या ठिकाणचा आहे. पारशी कुटुंबात जन्म आहे. वडील धनजीभाई मेहता हे बडोद्याच्या गायकवाड संस्थानामध्ये लिपिक होते. बेहरामजी मलबारी यांची हे माहीत असलं पाहिजे. पुढे जर बघितलं तर त्यांचा मलबार किनारपट्टीवरून मसाले आणि सुगंधी द्रव्य आणून ती सुरतमध्ये विकायची, म्हणून त्यांना मलबारी असं नाव पडलं. मग हे तुम्हाला माहिती आहे की आडनाव कसे पडले यावर प्रश्न आलेले आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण सुरतच्या मिशन स्कूलमध्ये झालं, ते थोडक्यात माहिती असलं पाहिजे. शिक्षणासंदर्भात त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता, तर रेव्हरंड विल्सन यांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे. पुढे शिक्षक म्हणून ते रुजू आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर पत्रकार म्हणूनही त्यांची ख्याती झाली. प्रसिद्ध पारशी व्यावसायिक सर कावजी जहांगीर यांनी त्यांची ओळख करून दिली होती टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक मार्टिन वूड यांच्याशी. तेव्हापासून पत्रकारितेची त्यांची सुरुवात आहे. पुढे वूड यांनी बॉम्बे गॅझेट साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकामधून त्यांनी गुजरात आणि गुजरातीज ही लेखमाला लिहिली. इंडियन स्पेक्टॅटर नावाचं साप्ताहिक आहे, त्याच्यातूनही त्यांनी स्तंभलेखन केलं. मित्रांनो, हे महत्त्वाचं वृत्तपत्र क्षेत्रातलं त्यांचं लेखन ते लक्षात ठेवा. इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक त्यांनी विकत घेतल्यानंतर 1879 आणि अखेरपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी संपादक म्हणून काम केले. पुढे दादाभाई नौरोजी असेल, विल्यम वेडरबर्न असतील, यांनी चाललेल्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकामध्ये सुद्धा त्यांनी लेखन केले आहे. पुढे ईस्ट अँड वेस्ट या नियतकालिकांचे सुद्धा ते संपादक होते, हे लक्षात राहू द्या. एक उत्तम गुजराती कवी बेहरामजी मलबारी. नीतिविनोद हा काव्य संग्रह प्रसिद्ध आहे आणि हा ग्रंथ त्यांचा विचारला गेला. हा काव्यसंग्रह सगळ्यात महत्त्वाचं कार्य याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे वर, तो म्हणजे बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाहाच्या प्रथेतून महिलांवर लादले गेलेले वैधव्य, यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मित्रांनो, प्रश्न इथून तयार झाला आहे. इंग्रजी काव्यसंग्रह सुद्धा त्यांचा या ठिकाणी तुम्ही बघता आहात. पुढे बऱ्याच बाबी आहेत. इथे जर बघितलं तुम्ही तर ॲन अपील फ्रॉम द डॉटर्स ऑफ इंडिया हे त्यांचा उल्लेखनीय ग्रंथ त्यांचा आहे. त्यांनी स्त्रियांना सामाजिक दर्जा स्त्रियांचा वाढला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बालविवाहाला कडाडून विरोध केला. बालविवाह आणि महिलांवर सक्तीने लादलेले वैधव्य यावर त्यांनी टिप्पणी लिहिली. प्रश्न हाच विचारलेला आहे. बघा कशा पद्धतीने ॲनालिसिस असू शकतं एखाद्या मुद्द्याचं, ते या ठिकाणी सांगतो आहे. संमती वयाचा कायदा जो आहे 1891चा, द एज ऑफ कन्सेंट ॲक्ट, हा त्यांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे. पुढे मग त्यांच्या बऱ्याच बाबी आहे. मॅक्स म्युलर यांच्या इबर्ट व्याख्यानमालेतील ऑरिजिन अँड ग्रोथ ऑफ रिलिजन या भाषणांचा त्यांनी गुजराती भाषेमध्ये अनुवाद केला आहे. आणि हे विचारलं गेलं आहे. बघा, हाही प्रश्न याच्या आधी परीक्षेला आलेला आहे. तो म्हणजे समाजसुधारक दयाराम गिडुमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे त्यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली. 1908ला बेहरामजी मलबारींबद्दल बोलतोय मी. या संस्थेचं उद्दिष्ट काय होतं, तर शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून निराश्रित व अनाथ स्त्रियांचा विकास घडवून आणणे हे ध्येय होतं. मुंबईप्रमाणेच अहमदाबाद, सुरत येथेही त्यांनी या शाखा सुरू केल्या. पुढे क्षय रुग्णांसाठी काम आहे. किंग एडवर्ड सॅनिटेरियम सुरू केलं आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो बेहरामजी मलबारी यांच्या संदर्भातला हा प्रश्न होता आणि आपण त्या ठिकाणी मला वाटतं पूर्णतः त्याचं ऑपरेशन केलेलं आहे. याला मी ऑपरेशन हा शब्द वापरतो कारण की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची शस्त्रक्रिया करावी लागेल. आणि मला असं वाटतं चालता बोलता या ठिकाणी हे 14 प्रश्न आपण संपवलेले आहे. याच्यातून काय निष्कर्ष काढायचे ते तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा.
टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकतात. खाली नंबर आहे, त्यावर व्हॉट्सअप करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्या पुढील सुद्धा व्हिडिओ येत राहणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्या विषयांचे लेक्चर्स घेण्याचा मी प्रयत्न करेल, त्याबद्दल नक्कीच तुम्ही निश्चिंत राहा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.